श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण पौष्टिक आणि अत्यंत औषधी शेवग्याच्या पानांची भाजी पाहणार आहोत। इथे शेवग्याची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आलं, ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेवग्याची पाने स्वच्छ धुवून चाळणीत निथळून घेतलेली आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, भरपूर असा लसूण आणि तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, शेंगदाणे, हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये मिक्सरच्या बारीक करून घ्यायचे आहे। शेंगदाणे व ओलं खोबरे यांनी या भाजीला एक नंबर टेस्ट येते आणि या भाजीमध्ये भरपूर आयर्न आणि कॅल्शियम असते। आपल्या बायकांना कमरेसाठी ही भाजी खूप छान असते। ज्यांची कंबर वगैरे दुखते त्यांच्यासाठी तर खूप छान असते खाल्लेली। ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला गावाकडे आवर्जून केली जाते। ही भाजी कुठल्याही भाकरीबरोबर एक नंबर लागते, तुम्ही नक्की करून बघा। आता हे सगळे मिश्रण वाटून घेतलेले आहे। इथे ही भाजी माझ्या सासूबाई बनवत आहेत। वाटून एका ताटामध्ये या पद्धतीने आपल्याला असे ओबडधोबड थोडे वाटून घ्यायचे आहे। आता गॅस चालू केला आहे, गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल थोडे कमी घातले तरी चालते, कारण शेंगदाणे व खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतेच। आता कढई तापली की नाही ते चेक करून घेतले व त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे आहे। ही भाजी मी तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे। ही भाजी माझ्या सासूबाईंच्या माहेरवरून आलेली आहे। त्यांच्या दारात शेवग्याचे झाड आहे, तर त्या झाडाच्या पाल्याची ही भाजी आहे। तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे तेल तापलेले आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे, थोडेसे जिरं घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं तेल अगदी कमीच घातलेले आहे, कारण खोबरं आणि शेंगदाण्यामुळे या भाजीला तेल सुटते। थोडेसे मिक्स करून घेत आहेत। आता आपण वाटलेले मिश्रण याच्यामध्ये घालायचे आहे। मोहरी आणि जिरे परतले की व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे बारीक गॅसवरती। शेंगदाणे व ओलं खोबरं असल्यामुळे हे मिश्रण थोडेसे कढईला खाली चिटकते, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचे। याच्यामध्येच थोडेसे चवीनुसार मीठ घातले आहे। भाजी शिजून कमी होते, त्यामुळे त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचे आहे। आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली शेवग्याची पाने आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत। ही भाजी अत्यंत चवदार होते। तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने करून बघा। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण आणि पानं। माझा एक छोटासा प्रयत्न आहे, तुम्हाला माझ्या घरातील काही अशा रेसिपी दाखवाव्यात, तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. थोडासा पाण्याचा सपका इथे त्यांनी मारलेला आहे, कारण शेंगदाणे आणि ओलं खोबरं खाली कढईला लागू नये म्हणून. आणि आपल्याला एक 5 मिनटं ही भाजी बारीक गॅसवरती झाकून ठेवायची आहे. ही भाजी फार पटकन शिजते. अगदी 5 मिनटात बारीक गॅसवर झाकून ठेवल्यावर त्यानंतर बघा तुम्ही की भाजी कशी झाली आहे ती. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीबरोबर खूप भारी लागते. ज्वारी, बाजरी किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने आपली शेवग्याच्या पानांची अत्यंत पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की करून पहा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.